मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आता ई-के.वाय.सी प्रक्रिया करावी लागणार, कारण थोडे दिवस शिल्लक असल्यामुळे. तर आपल्याला जर घर बसले तर ई-के.वाय.सी जर करायची असल्यास आपल्या मोबाईलवरनं, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. फक्त 2च मिनिटात तुमची ई-के.वाय.सी प्रक्रिया पूर्ण होईल, ते पण मोबाईलवर. तर बघण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला गुगलवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे सर्च करून घ्यायचे आहे. येथे क्लिक करावे. त्यानंतर येथे क्लिक केल्यानंतर तुमच्या सामने असं इंटरपेज ओपन होईल. असं पेज ओपन झाल्यानंतर त्यानंतर तुमच्या सामने असा एक फॉर्म उघडेल. त्या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने त्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर इथं तुमच्या लाडकी बहीण यांचा आधार क्रमांक इथे टाईप करून घ्यायचा आहे. त्यानंतर जो एक कॅप्चा इथे दिसत आहे तोच कॅप्चा तुम्हाला इथं टाईप करायचा आहे. जे आकडे तुम्हाला इथं दिसत आहेत तेच आकडे तुम्हाला इथं टाईप करायचे आहे. त्यानंतर मी सहमत या बटनावर क्लिक करून घ्यायचे आहे आणि OTP पाठवा या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर OTP आल्यानंतर तुम्हाला तो OTP टाईप करून घ्यायचा आहे. त्यानंतर सबमिट करा या बटनावर क्लिक करायचे आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर वडिलांच्या किंवा पतीचा आधार क्रमांक इथे टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चा इथे टाकून घ्यायचा आहे. तोच कॅप्चा इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मी रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP येईल. त्यानंतर तो OTP इथे रजिस्टर नंबरवर आल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या सामने असं पेज ओपन होईल. पतीचे आधार टाकलेला असेल त्यांचे नाव इथं तुम्हाला ऑटोमॅटिकली येऊन जाईल. मी उत्पन्न घेत नाही इथे तुम्हाला होय करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची आहे. कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर दुसरं ऑप्शन माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे, इथं होय करायचे आहे. दोन्ही ऑप्शन होय केल्यानंतर चौकोनी बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर सबमिट करा या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमची ई-के.वाय.सी पडताळणी पूर्ण झालेली आहे.